माय एफएम पर आप सुन रहे हैं एक मुलाकात। हाँ जी, और मैं हमेशा कहती हूँ कि हमने हमारे दिल का ख्याल बहुत अच्छे से रखना चाहिए, और जब हम ये नहीं कर पाते देन वी डायरेक्टली शुड हेड टू दी डॉक्टर, दी स्पेशलिस्ट। और आज मेरे साथ एक मुलाकात में ऐसे ही स्पेशल गेस्ट है। वी हैव विद अस डॉक्टर चेतन जैन, हु इज इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम नामको हॉस्पिटल, नाशिक. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, कारण हा शब्द आम्ही किंवा आपण सगळेच रादर आपल्या डेली लाईफमध्ये खूप वेळा ऐकत असतो, विच इज अँजिओग्राफी. सो नक्की अँजिओग्राफी म्हणजे काय असतं? अँजिओग्राफी ही एक जनरल टर्म आहे. अँजिओग्राफी म्हणजे रक्तवाहिन्यांची तपासणी. ओके. सो मी माझ्या कंटेक्स्टमध्ये सांगेल की हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या तपासणीला आम्ही कोरोनरी अँजिओग्राफी असं म्हणतो. ओके ओके. सो व्हॉट वी डू इन दॅट की आपण हाताच्या किंवा पायाच्या धमनीमधनं हृदयापर्यंत जातो, एक ट्यूब किंवा कॅथेटरने त्याच्यामध्ये एक औषध सोडतो, डाय म्हणतो आम्ही त्याला, आणि रक्तवाहिन्यांमध्ये जे अडथळे असतात त्यावरून आपल्याला त्याचं निदान होतं की पुढे आता काय करायचं. अच्छा. सो ओव्हर इयर्स ही टेक्नॉलॉजी पण इव्हॉल्व झाली आहे. अगोदर आपण पायातनं अँजिओग्राफी करायचो, आता 95% वेळी आपण हातातनं म्हणजे रेडियल अँजिओग्राफी करतो, जेणेकरून ते पेशंटसाठी कम्फर्टेबल असतं, त्रास कमी होतो, कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, आणि पेशंट अगदी 15व्या मिनिटाला पण चालू शकतो. राईट. हाऊ नाईस इज दॅट. आणि अँजिओग्राफीच्या नंतर येते ती अँजिओप्लास्टी. सो ते म्हणजे नक्की काय? आपण अँजिओग्राफी केल्यानंतर आपलं इंटेन्शन आपलं अँजिओग्राफीचं हे असतं की आपल्याला अडथळे रक्तवाहिन्यांमध्ये किती आहेत हे शोधायचे असतात. पण फक्त अडथळे शोधून आपलं काम संपत नाही, आपल्याला ते अडथळे दूर करणं गरजेचं असतं. येस. सो ते दूर करण्यासाठी आपल्यासमोर 2 ऑप्शन असतात, एक तर अँजिओप्लास्टी करणं किंवा बायपास करणं. हां, बरोबर. सो हे अडथळे दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी म्हणजे अगेन सेम की आपण पायातल्या किंवा हातातल्या रक्तवाहिनीतनं आत जातो, कॅथेटरमधनं आपण एक मेडिकेटेड स्टेंट म्हणजे स्प्रिंग असते ती, त्याच्यावरती एक मेटलचा स्कॅफोल्ड असतो आणि त्यावरती एक ड्रग कोटेड असतं. अच्छा. तो जिथे अडथळा आहे आपण तिथे हा स्टेंट डिप्लॉय करतो, सो दॅट रक्तवाहिनीतला रक्तपुरवठा हा सुरळीत होतो. आणि जे ड्रग त्यावरती आहे ते भविष्यात पुन्हा ब्लॉक न यावे यासाठी आपल्याला मदत करतं. पण कधी कधी असंही होतं की रक्तवाहिन्यांमध्ये खूप सारे ब्लॉकेजेस आहेत, ब्लॉकेजेस खूप जुनाट झालेत, खूप कडक झालेत, सगळे ब्लॉकेजेस अँजिओप्लास्टीने काढणं शक्य नाहीये. अशा वेळी आपण बायपासचा सल्ला देतो. अच्छा. सो सर, अँजिओग्राफी समजली, अँजिओप्लास्टी समजली, मग बायपास मध्ये नक्की अजून काय केलं जातं? बायपास म्हणजे एक अल्टरनेट वे आपण तयार करतो. मी सोप्या भाषेत सांगतो. आपण समजा अडगाव नाक्यावरून मुंबई नाक्याकडे येतो आणि मध्ये आपल्याला द्वारकेला खूप ट्रॅफिक लागते. सो क्रॉसिंग दॅट ट्रॅफिक इज व्हेरी डिफिकल्ट. सो आपण काय करतो, आपण ब्रिजनी येतो, फ्लायओव्हर घेतो. बरोबर. सो वी फाउंड द अल्टरनेट वे टू कम्युनिकेट. ओके. सो बायपास मध्ये पण सेम होतं की डॉक्टर्स आपल्या शरीरातल्या काही रक्तवाहिन्या काढतात आणि जिथे अडथळा आहे त्याला एक अल्टरनेटिव्ह बायपास तयार करतात, जेणेकरून की रक्तपुरवठा सुरळीत राहील. वाव, एवढ्या साध्या भाषेत मला कधीच हे कोणी समजून सांगितलं नव्हतं. थैंक यू सो मच फॉर दैट. और कई सारी बातें यहाँ होने वाली हैं, तो सुनते रहो 104.2 माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं.